स्टुडंट्स, आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण युनिट्स, व्हॉट आर द डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स, डिफरंट टाईप्स ऑफ युनिट्स, व्हॉट आर द कन्व्हेन्शन्स टू राईट द युनिट्स, हे सगळं पाहिलेले. नेक्स्ट वी हॅव सीन व्हॉट आर द डायमेन्शन्स अँड हाऊ दे कॅन बी रिटन. तर त्यात आपण पाहिलं की डायमेन्शन्स हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात आणि these are nothing but the powers to which the fundamental units are raised to obtain the unit of that given physical quantity. म्हणजे आपण डायमेन्शन्स कसं लिहितो एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये LMT कॅपिटल लिहायचं आणि L⁻⁴ अशा पॉवर्स लिहायच्या की त्या युनिटशी रिलेटेड आहेत. ओके, दीज आर दॅट वे वी कॅन राईट द डायमेन्शन्स. त्याच्यानंतर युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आपण पाहिलं की डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन बी यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. तुम्हाला फिजिकल इक्वेशन दिलं असेल, सपोज आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन कन्सिडर केलं V=U+AT, तर ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिस यूज करू शकतो. नेक्स्ट आपण पाहिलं की टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे कायनेटिक एनर्जी = 12mv². हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. तर हे कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स, mv²चे डायमेन्शन्स आणि नक्की रिलेशन काय आहे की m⁻⁴ आहे का v⁻² आहे, हे या पद्धतीनं आपण व्हेरीफाय करू शकतो बाय युजिंग द डायमेन्शनल ॲनालिसिस. तिसरा ॲप्लिकेशन आपण पाहिलं डायमेन्शनल ॲनालिसिसचं की कन्व्हर्जन फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकतो बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. म्हणजे जसं की किलोमीटर आणि मीटर हे सुद्धा काय आहेत, युनिट्स ऑफ लेंथ आहेत, पण 1 किलोमीटर = 1000 मीटर आहे हे आपल्याला माहिती आहे. पण हा कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे 1000 मीटर, तर ते आपण बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस फाइंड आउट करू शकतो. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल जूल आणि अर्गचं घेतलं होतं. 1 जूल = 10⁻⁷ अर्ग आहे. ओके, आता हे डायमेन्शनल ॲनालिसिसला सुद्धा काही ड्रॉबॅक्स आहेत. सो व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ दिस डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा लिमिटेशन्स काय आहेत की हे कुठं काही पर्टिक्युलर एरियामध्येच ॲप्लिकेबल आहेत. तर लिमिटेशन काय आहे, तर फर्स्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन इज दॅट the value of the dimensional constant can be obtained with the help of experiments only. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं जे आपण डेरिवेशन पाहिलं की 12mv² आहे, तर इथं डायमेन्शनल ॲनालिसिसने आपण ते इक्वेशन व्हेरीफाय केलं की चे डायमेन्शन्स फाइंड आउट केले, mचे, v²चे, आणि डायमेन्शनली आपण ते रिलेशनशिप फाइंड आउट केलं. पण इथं जो ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण फक्त एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करूनच फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आहे डायमेन्शनल ॲनालिसिस कॅनॉट बी यूज टू डिराईव्ह द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स ॲज दीज क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असतील, एक्सपोनेन्शियल किंवा लॉगरिथमिक फंक्शन्स असतील. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स कोणते की आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स =sin⁡i/sin r आहे, किंवा टॉर्क =mv sin⁡θ, हे जे इक्वेशन्स आहेत, किंवा tan θ =sin⁡θ/cos⁡, हे असे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल डीके आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर n = n0e⁻⁻ आहे. तर याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे e⁻⁻. या ज्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या असतील तर दीज व्हॅल्यूज कॅनॉट बी फॉर दिस डायमेन्शनल ॲनालिसिस कॅनॉट बी यूज्ड. ओके, कारण हे डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत. नेक्स्ट लिमिटेशन आहे, दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे जर आपण समजा आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कन्सिडर केला, तर फोर्स G m1m2/r² आहे. ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स हॅविंग मासेस m1 अँड m2 प्लेस्ड ॲट डिस्टन्स r काय असतं, तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1m2/r² आहे. आता इथं आपल्याला कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करायचं म्हणून आपण तिथे G घेतला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण रिप्लेस करतो तिथे. सो F = G m1m2/r² झाला. तर हा जो G आहे दॅट इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी, बरोबर. तर मग
या मेथडने, आपल्या डायमेन्शनच्या मेथडने आपण ह्या कॅपिटल जीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकत नाही. ओके. नेक्स्ट लिमिटेशन काय आहे? इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ सेम डायमेन्शन इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे जर मी हे इक्वेशन कन्सिडर केलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता या इक्वेशनमध्ये समजा मी फक्त एस इज इक्वल टू यू टी एवढीच टर्म कन्सिडर केली, तर डायमेन्शनली हे करेक्ट आहे की एसचे जे डायमेन्शन्स आहेत आणि यू टीचे जे डायमेन्शन्स असतील ते करेक्ट असेल. पण याचा अर्थ असा नाही की हे इक्वेशन फक्त एस इज इक्वल टू यू टी एवढंच आहे, असं नाही. तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर एवढं लिहिल्यानंतर आपलं इक्वेशन करेक्ट होते. ओके. तर हे एक डायमेन्शनल ॲनालिसिसचं काय आहे? लिमिटेशन आहे. ओके. सो दीज आर दी limitations of the dimensional analysis. Now next we are going to discuss about the accuracy, precision and uncertainty in the measurement. आता फिजिक्स आपल्याला माहिती आहे की इट इज अ सायन्स बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीवर काय करायचे? तर एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करायचे. मग एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले तर तिथं काय आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल तयार करणार आहे आपण. आणि ते ऑब्झर्वेशन टेबल म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काही मेजरमेंट्स असणार आहेत. ओके. खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आपण मेजर करणार आहे. मग आता ह्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करत असताना काय होणार आहे? समजा मला लेंथ ऑफ दी रॉड फाइंड आउट करायची आहे. मग आपण ग्रुप बनवला 10 जणांचा की वी हॅव टू मेजर द लेंथ ऑफ द रॉड. सर्वांकडे स्केल आहेत वेगवेगळ्या आणि आपण ती लेंथ मोजायला सुरुवात केली. तर असं आहे का की सर्वांची लेंथ सेमच येणार आहे? समजा ॲक्युरेट लेंथ ऑफ दॅट रॉड इज 10.5 सेंटीमीटर आहे. ओके. मग 10 जणांनी मेजर केली तर ती 10.5च येणार आहे का? नाही. मे बी काही जणांचं 10.3 येऊ शकतं, काही जणांचं 10.6 येऊ शकतं. ओके. कधी ती व्हॅल्यू आपल्याला 10.45 पण येऊ शकते. ओके. अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर मग काय आहे ॲक्युरसी, प्रिसिजन आणि अनसर्टन्टी इन द मेजरमेंट. मग आता ॲक्युरसी म्हणजे काय? माझी व्हॅल्यू 10.5 सेंटीमीटर आहे. तर जेवढे आन्सर्स 10.5 असतील त्याला आपण म्हणायचं ॲक्युरेट आन्सर. म्हणजे जी रिअल व्हॅल्यू आहे आणि ऑब्झर्वड व्हॅल्यू आहे ह्या ज्या वेळेला सेम येतात त्याला आपण काय म्हणायचं? ॲक्युरसी. ओके. ॲक्युरसी इज द क्लोज व्हॅल्यू, क्लोज मेजरमेंट टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आपली रिअल व्हॅल्यू किती आहे? 10.5 आणि एखाद्याचा आन्सर 10 ऑब्झर्वेशन्समध्ये 10.5 येत असेल तर त्यानं काय केलेलं आहे? ॲक्युरेट आन्सर काढलेला आहे. ओके. त्याच्यानंतर प्रिसिजन म्हणजे काय असेल की बाबा 10.5 न येता एखाद्याचं आन्सर आलं 10.45 आलेलं आहे किंवा एखाद्याचं 10.51 पण येऊ शकतं ॲन्सर. ओके. तर हे मोर प्रिसाईज झालं. म्हणजे ॲक्युरेट ॲन्सरच्या जवळपास त्याचं ॲन्सर आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्या मेजरमेंटमध्ये ॲक्युरेट ॲन्सर कसं फाइंड आउट करायचं? ते ॲक्युरेट ॲन्सर येत नसेल तर ते का येत नाही आहे? म्हणजे काहीतरी आपल्या मेजरमेंटमध्ये काय आहेत? एरर्स आहेत. ओके. तर या आपल्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ नयेत. ओके. तर त्यासाठी आपण तर प्रयत्न करतोच की मोस्ट ॲक्युरेट आपलं आन्सर आलं पाहिजे. पण पॉसिबल अनसर्टन्टीज इन द ऑब्झर्वेशन की म्हणजे आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये एरर का येतो? बरोबर. ॲन्सर आपला ॲक्युरेट का येत नाही? तर याचे काही खाली रिझन्स दिलेले आहेत. द पॉसिबल अनसर्टन्टीज इन द ऑब्झर्वेशन मे अराईज ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. काय काय असू शकतं आपलं? तर क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज्ड. आता 10.5 ॲन्सर आपलं यायला पाहिजे पण काही जणांचं येतच नाही आहे, 10.3 येतं. तर मे बी जी स्केल यूज केलेली आहे त्याचं जे पहिलं 1 मिलीमीटरचं जे असेल ते मार्किंग दिसतच नसेल आपल्याला किंवा स्केलचं पहिलं किंवा शेवटचं काहीतरी म्हणजे इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असू शकतं. ओके. क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज्ड. किंवा काही जणं काय करतील फक्त स्केल वापरायच्या ऐवजी आपण समजा मोर ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट यूज केला. जसं की आता माझा आन्सर 10.45 येणार आहे. मग त्यावेळेला साध्या स्केलवर 10.45 येत नाही आन्सर.
त्यासाठी काय केलं, व्हर्नियर कॅलिपर यूज केला. तर मोर ॲक्युरेट ॲन्सर आपल्याला 2 डिजिट्सपर्यंत मिळू शकतं. तर क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज्ड, ओके, म्हणजे याच्यावरून आपल्या मेजरमेंटमध्ये अनसर्टन्टी किंवा एरर येणार की नाही येणार हे डिसाईड होतं. त्याच्यानंतर स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट, हे पण महत्त्वाचं आहे की एखाद्याला समजा व्हर्नियर कॅलिपर हँडल कसा करायचा हेच माहिती नाही आहे. ओके, स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट, त्याला व्हर्नियर कॅलिपर काय आहे, कसं यूज करायचा, कसं मेजर करायचा हेच माहिती नाही आहे. तर मग आपण कसं काय तो यूज करून ते लेंथ ऑफ द रॉड फाइंड आउट करणार. तर किंवा काही जणांना स्किल असतं डेव्हलप झालेलं की पटकन आपण ते इन्स्ट्रुमेंट घेऊन पटकन त्याचे मेजरमेंट करू शकतो. साधं स्केलने जरी मेजर घ्यायचं असेल तरीसुद्धा काही जण चुकू शकतात. ओके, तर द अनसर्टन्टी इन द ऑब्झर्वेशन डिपेंड्स ऑन द स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द मेथड यूज्ड फॉर द मेजरमेंट. जी मेथड आपण यूज करतो मेजरमेंट करण्यासाठी ती जर चुकीची असेल, म्हणजे मला जर लेंथ ऑफ द रॉड फाइंड आउट करायची आहे तर या लेंथसाठी मी स्केल पण यूज करू शकते, व्हर्नियर कॅलिपर यूज करू शकते, पण तिथं मी मायक्रोमीटर स्क्रू गेज यूज करू शकत नाही. किंवा ही जी मेथड आहे किंवा जे कुठंपासून एंड पॉईंट कोणता, स्टार्टिंग पॉईंट कोणता, कसं मेजर करायचं हे जर आपण नीट व्यवस्थित मेथडने केलं नाही तर आपलं चुकू शकतं. नेक्स्ट आहे एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. आता एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे कसं आहे की समजा आपण कधी न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो आणि त्यावेळेला एक्सटर्नल कंडिशन्स कधी चेंज होऊ शकतात. तर त्यावेळे समजा कधी आपण एक्सपेरिमेंट केला आहे समजा जानेवारीमध्ये वगैरे, किंवा आपण डिसेंबरमध्ये तो एक्सपेरिमेंट केला आहे आणि एक्झाम कधी असते आपले समजा मार्च एप्रिलमध्ये, मग त्या डिसेंबरमधलं टेम्परेचर आणि मार्च एप्रिलमधलं टेम्परेचर वेगवेगळं असू शकतं. मग त्यावेळेला आपल्या जे येणारे ऑब्झर्वेशन्स असतील ते जे वॉटर कूल होणार आहे आपलं न्यूटन्स लॉमधलं, तर ते काय होऊ शकतं, पटकन एप्रिलमध्ये पटकन होईल ते नाही होणार आहे, म्हणजे टेम्परेचर आपलं येणार नाही आपल्याला व्यवस्थित. ओके, तो एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. ओके, सो या सर्व गोष्टींमुळे काय होतं की आपल्या मेजरमेंटमध्ये एरर्स येऊ शकतात, पण हे एरर्स आपण मिनिमाइज करू शकतो. ओके, एरर्स कॅनॉट बी कम्प्लिटली रिमूव्ड, हे आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकत नाही, पण आपण ते मिनिमाइज करू शकतो. तर ते मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला ते आधी कोणत्या टाईपचे एरर आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून द एरर्स इन द मेजरमेंट. सो एरर्स म्हणजे काय आहे तर फॉल्टी मेजरमेंट्स, फॉल्टी ऑब्झर्वेशन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी, दे आर नथिंग बट द एरर्स. मग एरर्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. एक आहे सिस्टमॅटिक एरर्स आणि दुसरं आहे रँडम एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर्स म्हणजे काय तर सिस्टमॅटिक एरर्स आर द एरर्स दॅट आर डिटरमाइंड बाय चान्स दॅट आर इंट्रोड्यूस्ड बाय ॲन इनॲक्युरसी. इनॲक्युरसी कशामधली की ऑब्झर्वेशनमधली किंवा मेजरमेंटमधली टू द सिस्टीम. म्हणजे कसं आहे बघा, तर सिस्टमॅटिक एरर्स हे कशामुळे येऊ शकतात की समजा आपण जी स्केल यूज करतो आहे ती जी स्केल आहे त्याच्यामध्ये परफेक्ट कॅलिब्रेशन नाही आहे. कधी आपण तुटकी स्केल वापरतो, त्याच्यामध्ये काय होतं की पहिला 1 मिलीमीटर 0 मिलीमीटर ते गेलेलंच असतं, तरी पण आपण ती स्केल यूज करतो कंपास बॉक्समधली, तर ते इम्परफेक्ट कॅलिब्रेशन आहे. की समटाईम्स आपण काय करतो इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे मला जर टेम्परेचर मेजर करायचं आहे तर तो थर्मामीटर सरळ ठेवून आपण जर आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवून व्यवस्थित पाहिलं सरळ स्ट्रेट लाईनमध्ये तर मला टेम्परेचर नीट दिसेल. जर आपण असं खालच्या साईडनं किंवा वरच्या साईडनं टेम्परेचर पाहिलं तर त्यावेळेला ते तिरकं बघितल्यामुळे 1-2 डिग्रीचा डिफरन्स आपल्याला दिसू शकतो. ओके, सो ईच ऑफ दीज एरर्स कॅन बी रिमूव्ड. ओके, तर हे जे एरर्स कसे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत तर सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी क्लासिफाईड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर आणि एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, आणि दुसरं आहे थर्ड आहे
पर्सनल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय आहे, तर दीज एरर्स ऑकर ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. मग आपले स्केल जे आहे त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन व्यवस्थित नसेल तर आपल्याला काय होणार आहे, मेजरमेंट जे येणार आहे ते आपलं ॲक्युरेट येणार नाही. किंवा वेईंग बॅलन्स आपण कन्सिडर केला तर त्याचा जो 0 पॉईंटर असेल की तो जर व्यवस्थित नसेल तर आपल्या त्या जे काही आपण वजन करणार आहे त्याच्यामध्ये काय होतो, एरर येतो, बरोबर. किंवा समजा आपलं थर्मामीटर आहे, थर्मामीटर्समध्ये सुद्धा 0 व्यवस्थित ॲडजस्ट नसेल तर आपण जे काही टेम्परेचर मोजणार आहे ते सुद्धा काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो. सेम तसंच ॲमीटर आहेत, व्होल्टमीटर आहेत, हे जे आपण इन्स्ट्रुमेंट्स यूज करणार आहे त्यांचं परफेक्ट कॅलिब्रेशन असलं पाहिजे. तो जो पॉईंटर आहे तो परफेक्ट 0 असेल तरच आपल्याला ॲक्युरेट आन्सर मिळणार आहे, नाहीतर मग इन्स्ट्रुमेंटल एरर इंट्रोड्यूस होणार आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये. नेक्स्ट आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे टेक्निक कशी यूज करायची, आपल्याला जे मेजरमेंट करायचं आहे, समजा मला टेम्परेचर मोजायचे तर तो थर्मामीटर स्ट्रेट ठेवला पाहिजे, तिरका ठेवून चालणार नाही. ओके, तिरका ठेवला थर्मामीटर आपण त्या कॅलरीमीटरमध्ये तर आपण जे टेम्परेचर बघणार आहे ते 1-2 डिग्रीने कमी जास्ती दिसू शकतं आपल्याला. सो द इम्परफेक्शन ऑफ द एक्सपेरिमेंटल टेक्निक कॅन इंट्रोड्यूस एरर इन द मेजरमेंट. नेक्स्ट आहे पर्सनल एरर. पर्सनल म्हणजे की त्या व्यक्तीला माहीतच नाही आहे ते इन्स्ट्रुमेंट कसं हँडल करायचं. आता तुम्हाला अजून आपण प्रॅक्टिकल घेतलेलं नाही आहे व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज आणि सांगितलं डायरेक्टली की व्हर्नियर कॅलिपर यूज करून तुम्ही या स्क्रूचे डायमेन्शन्स किंवा स्क्रू दिला तुमच्याकडे आणि त्याचे लेंथ फाइंड आउट करा म्हटलं, तर इज इट पॉसिबल? नो, नॉट पॉसिबल. म्हणजे त्या ऑब्झर्वरला त्याची माहितीच नाही आहे इन्स्ट्रुमेंटची, तर तो कसा यूज करणार, बरोबर आहे. किंवा माहिती असूनसुद्धा नीट ऑब्झर्वेशन घेतलं नाही ड्यू टू द फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. त्या ऑब्झर्वरने नीट पाहिलंच नाही तर तो कसा मेजर करणार. ओके, किंवा काही वेळेला असं असतं की काही पर्सन्स कलर ब्लाइंड असतात की त्यांना कलर आयडेंटिफाय करू शकत नाहीत एक्झॅक्ट. आणि आपण जर ऑप्टिक्सचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो आहे, इंटरफेरन्सचे किंवा आपल्याला लाईट रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन किंवा आपल्या डिस्पर्शन ऑफ लाईटचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो आहे म्हणजे ऑप्टिक्समधले, आणि तिथं तो कलरच आयडेंटिफाय करू शकत नाही, त्याला व्हायलेट, इंडिगो, रेड, ग्रीन, ब्ल्यू हे कलर नीट दिसत नसतील तर तो कसं ऑब्झर्व करणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीचे जे एरर्स आहेत त्याला म्हटलं आपण पर्सनल एरर. एखादी व्यक्ती खूपच बुटकी असेल, छोटी असेल, उंची हाईट कमी असेल तर त्याला वर ठेवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे, वर अरेंज केलं असेल तर ते नीट तो व्यक्ती नीट ऑब्झर्वेशन करू शकणार नाही. सो दीज आर दी सम पर्सनल एरर्स दॅट कॅन बी इंट्रोड्यूस्ड इन आवर ऑब्झर्वेशन्स. ओके, तर हे सगळे एरर्स आपण मिनिमाइज करू शकतो, पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही, बट वी कॅन मिनिमाइज द एरर्स. ठीक आहे, मग हे एरर्स आपण मिनिमाइज कसं करू शकतो, तर जे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे आपण त्याच्याऐवजी आपण चांगलं इन्स्ट्रुमेंट घेऊ शकतो. ओके, सो बाय युजिंग द करेक्ट इन्स्ट्रुमेंट. नंतर जे काही आपण इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक केली, आपलं काहीतरी करायचंच चुकत होतं तर आपण ती जी प्रॉपर टेक्निक वापरल्या. ओके, बाय फॉलोइंग द प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर, जसं सांगितले आपल्याला त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर आपले काय होतील, व्यवस्थित ऑब्झर्वेशन्स येतील. त्याच्यानंतर आता लास्ट आहे की पर्सनल एरर आहे. मग एखाद्याला समजा जमतच नाही आहे तर त्याला त्याचे स्किल आपण डेव्हलप करू शकतो, त्याला शिकवू शकतो की बाबा तू या पद्धतीनं ऑब्झर्वेशन घे, किंवा रिप्लेस करू शकतो की याला हे ऑब्झर्वेशन जमत नाही आहे, कलर ब्लाइंड पर्सन आहे तर तो कलर्स आयडेंटिफाईच करू शकत नाही, तर मग त्याला आपण ऑब्झर्वेशन घ्यायला लावण्यात काही अर्थ नाही, तर तो आपण ती व्यक्ती रिप्लेस आपण दुसऱ्या व्यक्तीला आपण ते ऑब्झर्वेशन्स घ्यायला सांगू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रँडम एरर्स. सो रँडम एरर्स म्हणजे काय की दीज कॅन ऑकर रँडमली, म्हणजे दीज एरर्स ऑकर ड्यू टू व्हॅरिएशन इन कंडिशन्स इन विच द एक्सपेरिमेंट इज परफॉर्म.
आता एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत, कधी कधी चेंज होऊ शकतात. क्लायमेट चेंज होतं, मध्येच टेम्परेचर हाय असू शकतं, कधी कमी असू शकतं. ओके, दिवसातून सुद्धा आजकाल आपण बघतो, दिवसातून सुद्धा कितीतरी वेळा टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन दिसून येतं. मध्येच थंडी वाजते, पाऊस येतो, कधी हीट एकदम वाढते. ओके, तर अशा वेळेला जर आपण एक्सपेरिमेंट असे असतील की ते आपल्याला त्याचे 12 तास 15 तास ऑब्झर्वेशन्स घ्यायचे असेल, तर मग हे एन्व्हायरमेंटल कंडिशन 15 तास काही सेम राहत नाही. तर त्याच्यामुळे त्या ऑब्झर्वेशनमध्ये काय होऊ शकतात, एरर्स येऊ शकतात. किंवा कधीकधी सुनामी येते, भूकंप होतो. ओके, फ्लड कंडिशन्स तयार होतात. अशा वेळेलासुद्धा त्या आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर्स इंट्रोड्यूस होऊ शकतात. ओके, टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचरसुद्धा कमी जास्ती होऊ शकतं. कधीकधी ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा कमी जास्ती होऊ शकतं. अशा वेळेलासुद्धा आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये चेंजेस म्हणजे ऑब्झर्वेशन आपल्याला ॲक्युरेट मिळणार नाही. हे सुद्धा एरर्स आपण मिनिमाइज करू शकतो, पण आपण ते पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही. तर अशा पद्धतीने एरर्स आर इंट्रोड्यूस्ड इन द मेजरमेंट. तर आज आपण पाहिलं व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस काय आहेत, त्याच्यानंतर ॲक्युरेसी म्हणजे काय, प्रिसिजन काय असतं, आणि मेजरमेंटमध्ये अनसर्टन्टीज का तयार होतात हे पण आपण डिस्कस केलं. तर पॉसिबल अनसर्टन्टीज इन द ऑब्झर्वेशन कशामुळे अराईज होतात ते आपण 4 रिझन्स पाहिले. त्याच्यानंतर एरर्स इन द मेजरमेंट पाहिले, ते एरर्स का तयार होतात हे पण आपण पाहिलं. 2 कॅटेगरीज ऑफ द एरर्स पाहिले आपण, सिस्टमॅटिक एरर्स आणि रँडम एरर्स. सिस्टमॅटिक एरर्स कोणते कोणते आहेत ते पाहिले, आणि हाऊ वी कॅन मिनिमाइज द सिस्टमॅटिक एरर्स. तसंच रँडम एरर्स काय आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट वी विल डिस्कस अबाउट द एस्टिमेशन ऑफ द एरर्स, की आपल्या दिलेल्या जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये आलेला एरर आपण एस्टिमेट कसा करू शकतो, कसा फाइंड आउट करू शकतो की या मेजरमेंटमध्ये एरर किती आहे ते. ओके,